लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. संविधानाच्या अवमानाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विराट जनाक्रोश महामोर्चा यशस्वीपणे पार पडला. बातमी नाशिक येथून. भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या तसेच संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींच्या निषेधार्थ नाशिक शहरात आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी विराट जनाक्रोश महामोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सकाळी 11 वाजता नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महामोर्चाला सुरुवात झाली. नाशिक रोड, बिटको पॉइंट, उपनगर, द्वारका, सारडा सर्कल, शालिमार मार्गे हा मोर्चा CBS जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. संपूर्ण मार्गावर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानाचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याच्या आरोपांमुळे समाजात निर्माण झालेल्या असंतोषाचा उद्रेक या महामोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 26 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळल्याच्या निषेधार्थ त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप करत मंत्री निलेश राणे यांना मंत्रिमंडळातून वगळावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. कुंभमेळ्याच्या नावाखाली तपोवन परिसरात सुरू असलेली वृक्षतोड तात्काळ थांबवावी अशी ठाम मागणीही या महामोर्चातून करण्यात आली. या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या जनाक्रोश महामोर्चात शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात संविधान फलक व घोषणा फलक घेऊन नागरिकांनी संविधान रक्षणाचा निर्धार व्यक्त केला. नाशिककर निर्मित आम्ही भारताचे लोक या समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा महामोर्चा शांततापूर्ण, शिस्तबद्ध व लोकशाही मार्गाने यशस्वीरित्या पार पडला. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखत सहभाग घेतल्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोर्चा निघाला आहे. कारण पालकमंत्री जे गिरीश महाजन आहे त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्या प्रजासत्ताक दिन साजरा केला होता त्या टायमाला बाबासाहेबांचं जरी नाव घेतलं नाही. आज संविधानामुळे आम्हाला न्याय भेटला आहे, संविधानामुळे आम्ही आहे. आज आम्ही कोणाला प्रश्न विचारू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. जे काय आम्हाला हवे ते संविधानामुळे भेटते. संविधान सगळ्यात महत्वाचं. संविधान असताना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांनी सर्व घटना लिहिली. महामानवांनी सर्वांसाठी केलं. SC, ST, OBC, MT सर्व धर्मांसाठी बाबासाहेबांनी केलं. पण पालकमंत्री जे आहे माहिती, पालकमंत्री कोण? गिरीश महाजन. त्यांनी स्वतः काय केलं? स्वभाव चेंज केला, तर जातीमध्ये स्वभाव चेंज केला. त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही. आज आम्ही सर्वांनी जाहीर मोर्चा, जाहीर आंदोलन काढलं की गिरीश महाराजांचा जाहीरनामा दिलाच पाहिजे. कारण येणार पिढी सुद्धा, येणार लोक सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेतलंच पाहिजे. कारण राज्यघटना बाबासाहेब लिहिली, संविधान बाबासाहेब लिहिलं आणि संविधानामुळे आम्ही रस्त्याने फिरतोय. कोणाला कोणत्याही गोष्टी विचारू शकतो, न्याय मागू शकतो. आज संविधानामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. आज आम्ही हवेत चालतोय, कोणत्या अधिकारी इलेक्शन लढतोय किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये उतरलोय, केवळ बाबासाहेबमुळे, केवळ संविधानामुळे. एकच साहेब गिरीश महाजन, राजीनामा द्या. इन्कलाब जिंदाबाद.
मागे म्हणा. मी भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी करून आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भारत, जय संविधान. सर्वांना जय भीम, जय संविधान. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा, मरण्याचा, संविधानाचा आणि मतदानाचा जो अधिकार दिला आहे, अशा महामानवांचा जे गिरीश महाजन आहे त्यांनी नाव घेतलेलं नाही. आम्ही त्यांना विरोध करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्यामुळे आम्ही त्यांचं त्यांना राजीनामा मिळावा एवढा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव प्रशांत खरात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जो अवमान बाबासाहेबांचा गिरीश महाजन पालकमंत्री यांनी केलेला आहे, तर यांनी नाशिक सोडून परत जळगावला जावं यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. कारण की वारंवार यांच्या बाबासाहेबांच्या विचारांना आणि संविधानाला संपवण्याचं काम हे भाजपचे मंत्री करत आहेत. यांचा विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि माधवी जाधव यांनी जो धडा या मंत्र्यांना शिकवलेला आहे, तर ह्या ताईंना पाठबळ देण्यासाठी आणि आम्ही बाबासाहेबांचा संविधानाचा अपमान कदापि सहन करणार नाही हे दाखवण्यासाठी प्रजासत्ताक दिन लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि जळगावचं पार्सल जळगावला पाठवण्यासाठी आमचा मोर्चा आयोजित आहे. जय भीम, जय संविधान. आपल्या बापानं त्याला खुर्शीवर बसवलंय, त्याचं नाव घ्यायला हे लाज वाटती. आमच्या बाबासाहेबांचं संविधान त्यांना म्हणा दाबू नका. आम्ही सगळे रोडवर उतरू, त्यांची खुर्ची त्यांची खाली झाली पाहिजे. त्या गिरीश महाजन खुर्ची खाली झालीच पाहिजे. खाली आम्हाला नाही सहन होत. सगळ्याला त्यांचं आमच्या बापाला खुट्टी बसवलेली सगळ्या भारतामध्ये. आणि कस काय काढू देऊ आम्ही आम्ही त्याचा राज्य चालू द्यायचं नाही. आमच्या बापाचा राज आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं राज्य हे सगळ्या घटना चलत त्यांच्यावर. आपली घटनाचं पान बदलल्याशिवाय आणि ते कस काय बिगर नाव नाही घेत. घ्यायला पाहिजे त्यानं नाव, तर सत्तावर राहण्याचं राहू नका. डॉक्टर बाबासाहेब. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.